काल दुसरा श्रावण सोमवार होता. सुबक अशी रांगोळी काढली बघा मी दारात आणि मीही व्हाईट ड्रेस घालून पूजेसाठी तयार झाले. पांढरी साडी नाहीये बरं का माझ्याकडे, म्हणून ड्रेसच घातला मी. आज शिवमूठ तिळाची होती. सगळी पूजेची तयारी केली मी बघा ना, पण ताटात पांढरे तिळच घेतले नाही, विसरलेच मी. असं पूजेचं ताट तयार केलं मी. पूजा मी घरातच करते, म्हणजे कसं छान असा अभिषेकही होतो आणि मुलांनाही शिकायला बघायला मिळतं सगळं. समोर बसून पूजा केली म्हणजे जे मी माझ्या आईला बघून शिकले, सण वार पूजा पाठ, त्यांनाही त्याची गोडी लागावी. मुलांना श्रावण महिना काय असतो, तो आपण कसा साजरा करतो, किंवा आपले मराठी सणही त्यांना समजावे की हा सण असला की तो असा साजरा करतात. त्यासाठी मी सगळे सण वार पूजा पाठ त्यांना सोबत घेऊन करते, तेही आनंदात करतात. अभिषेक करून घेतला मी. त्यासाठी जल पंचामृत अर्पण करून घेतलं शिवपिंडेवरती. अभिषेक झाल्यावर छान अशी सागर संगीत पूजा करून घेतली भस्म लावून. नंतर शिवमूठ तीळ वाहून घेतले आणि बेलपत्र पांढरे फूल साखर अर्पण करून घेतलं. छान अशी मनोभावे पूजा केली. धोत्र्याचं फूल नव्हतं भेटलं, पण फळ मिळालं होतं. धोत्र्याचं फळ बेलाचं फळ अर्पण करून घेतलं आणि आरती केली. खूप प्रसन्न वाटतं अशी मनोभावे पूजा अर्चा केली की वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते दिवसभरासाठी आणि घरातलं वातावरणही एकदम प्रसन्न होऊन जातं पूजा केल्यानंतर. पूजा होईपर्यंत अर्धा तास तर एक वेगळंच विश्व तयार होतं. मला तर एक वेगळीच एनर्जी फील होते, मेडिटेशन केल्यासारखं वाटतं. पूर्ण पूजा होईपर्यंत छोटू माझ्या बाजूलाच बसलेला होता. त्याच्याकडूनही बेलपत्र अर्पण करून घेतलं आणि छान अशी पूजा करून घेतली. बघा कसा नमस्कार करतोय तो मनोभावे. मोठा मुलगा स्कूलमधून आल्यावर त्याच्याकडनंही बेलपत्र फूल प्रसाद अर्पण करून घेतला आणि त्यानेही दर्शन घेतले बघा छान. पण हे सगळे करेपर्यंत त्याचं लक्ष साखरेकडेच होतं. तो प्रसाद म्हणजे त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे. झाल्यावर आम्ही दोघांनी फ्रूट खाल्ले. मुलांसाठी भेंडीची भाजी आणि पोळी केली होती आणि भरपूर दही होतं घरात, तर मग ड्रायफ्रूट घालून लस्सी बनवली. साधी सिंपल दही ड्रायफ्रूट आणि साखर घालून मिक्सरला फिरवून घेतलं. मस्त झाली होती लस्सी. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.